कंटिन्यू ठेव. येस, क्लच दाबून सेकंड गिअर घे. फर्स्ट गिअरचं स्पीड लिमिट संपलं की गाडी एक विशिष्ट प्रकारचा आवाज करायला लागते, बरोबर. असं व्हायब्रेशन घर करायला लागते. ओळखून घ्यायचं की आपल्या गाडीचं फर्स्टचं स्पीड लिमिट संपलेलं आहे. बऱ्याच मला स्टुडंटनी प्रश्न विचारला की सर गिअर कशा प्रकारे टाकायचे लक्षात येत नाही. बऱ्याच लेडीजने प्रश्न विचारला की गिअरचं स्पीड लिमिट कसं ओळखायचं, काय मीटरला बघून टाकू का. तर मीटरला बघायचं नाहीये, कारण नजर हटी तो दुर्घटना घटी. तर मी तुमच्यासाठी आयडिया काढली की प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट संपलं, रेस करताना एक आवाज आला कानापर्यंत की लगेच पुढचा गिअर टाकून द्यायचा. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ जे काय असेल ते. चला रेस द्या प्रत्येक हळूहळू. हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता प्रत्येक गाडी चालवतोय खूप छान प्रकारे. आज त्याचा 8वा दिवस आहे ट्रेनिंगचा. पाहूया कशा प्रकारे तो गाडी चालवतो. तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे यूट्यूबला. सोबतच इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे, सेम ID फॉलो करा. शॉर्ट ट्रिक्स आहेत त्याच्यामध्ये खूप छान छान. मधली लेन ठेव प्रतीक, अजिबात लेन सोडू नको काहीही झालं तरी. येस, जाऊ द्या हळूहळू. आता पुढे सिग्नल आहे, बरोबर. आपण सेकंड गिअरला ड्राईव्ह करतोय 30-40च्या वेगात. आता अगोदर ब्रेक घे मुंगीसारखा हळूहळू प्रतीक, मग क्लच दाब पूर्ण. व्हेरी गुड. आलं लक्षात. काय केलं आपण, अगोदर क्लच ब्रेक नाही घेतला, अगोदर ब्रेक घेतला आणि मग क्लच घेतला. ओके. समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर दिसायचा बंद झाला की थांबून घे, पहिला गिअर घे. व्हेरी गुड. आलं लक्षात. कुणी म्हणाल तुला नंबर प्लेट दिसायचं बंद झाल्यावर, कुणी म्हणाल लोगो. कुणाचं काय ऐकू नको. टायर दिसायचं बंद झालं की गाडी थांबून घेणे. ट्रक, बस, ट्रॅक्टर, हेवी व्हेकल असेल तर त्यांचे टायर दिसतात, त्यांच्यापासून थोडंसं तुम्हाला लांबच राहायचं आहे. ओके. सिग्नल रेड लागलेला आहे. आता खूप वेळ सिग्नल आहे प्रतीक, तुझा पाय दुखू शकतो. न्यूट्रल कर, क्लच सोड आणि ब्रेक दाबून बसून राहा. आलं का लक्षात. एक्सपर्ट ड्रायव्हर हँडब्रेक ओढून सुद्धा बसतात. सध्या तो लर्निंग आहे, तेवढा आराम करू नको लय, नाहीतर लेझी होऊन जातील. ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. क्लच दाबून पहिला गिअर घे, घेतला, ब्रेक सोड, क्लच हळूहळू रिलीज कर. पाहू शकता मित्रांनो खूप ट्रॅफिक आहे. वडगाव सिग्नल सुटलेला आहे. अशा ट्रॅफिकमध्ये आमचं ट्रेनिंग चालू आहे. ब्रेक प्रतीक, ब्रेक. येस, सोड ब्रेक. येस, चल हळूहळू, काही घाबरायचं नाही. ओके. येस, आजूबाजूला वाहन आहेत ते जातील ते त्यांच्या लेनमधून. तू तुझी लेन सोडू नको, कारण 4 व्हीलरचा नियम आहे, जो लेन पाळला तो टिकला, जो नागमोडी केला तो उडला, फेल गेला. त्यामुळं आपल्याला लेन टू लेन गाडी चालवायची आहे. 5-10 सेकंदाला एक नजर आरशात बघ. आजी माजी मंत्री, रेड सिग्नल लागलेला आहे, थांबून घे. येस, 5-10 सेकंदाला एक नजर आरशात मारायची, कोण आहे बघून घ्यायचं. आजी माजी मंत्री, एखादी जुनी पुराणी तुझी आठवण पण दिसून येईल आरशामध्ये, त्यामुळे ते सुद्धा तुला बघायचं आहे नक्कीच. आता आपण सिग्नलला थांबलो आहोत. सर्वात पहिला आपण आहोत फर्स्टला. जर आपण गाडी बंद पडली की पाठीमागचे लगेच हॉर्न देतात, खूप टेन्शन येईल. गाडी बंद पडल्यावर तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होईल. ओके. मग त्यामुळे आपल्याला आता काय करायचं आहे, क्लच ब्रेक दाबून, सॉरी आपण न्यूट्रल आहे, बरोबर. सिग्नल सुटायचे एक 10-5 सेकंद आधी तुम्हाला हाफ क्लच करायचं आहे. आलं लक्षात. आता सिग्नल अजून रेड आहे, सध्या निवांत राहू आपण, रिलॅक्स. क्लच दाब, पहिला गिअर घे, सोड ब्रेक. व्हेरी गुड. अर्धा क्लच उचललात, रेस दे सोबतीला थोडा. शबास. खूप क्लोज ट्रॅफिक आहे सिग्नलला, टेन्शन घ्यायचं नाही. ओके. ज्याला जायचं तो जाईल ओव्हरटेक करून, आपण आपली जागा सोडायची नाही. हे मुव्हिंग ट्रॅफिक आहे. मुव्हिंग ट्रॅफिकमध्ये सेकंड गिअर ठेवायचा. लक्षात आलं तुझ्या. सिग्नल सुटल्यावर बऱ्यापैकी 20चा स्पीड मिळतोय आपल्याला, म्हणून आपण सेकंडमध्ये चाललोय. जर 20चा आपण स्पीड मिळत नसेल तर आपण पहिल्या गिअरमध्ये चालवायचं. आता बघ टेम्पो खूप जवळ आला. ओके. परत गेला टेम्पो. दे रेस, गॅप पडला थोडासा, वाढव, रिकाम्या जागा भरत राहा. दे रेस, कंटिन्यू कॉन्स्टंटमध्ये. मधली लेन कंटिन्यू ड्राईव्ह. ओके. बार लेन बदलणं जीवाला धोका असतो. टू व्हीलरच्या काही सवयी मोडायच्या. इकडे अडचण आली म्हणून तिकडे जा, तिकडे आली म्हणून इकडे जा. अजिबात झिगझॅग करायचं नाही. राईटच्या आरशात बघ की मी पांढऱ्या पट्टीच्या आत आहे का, त्या रेषेच्या आहे का, हातभर फुटभर आहे. हा, म्हणजे सेफ डिस्टन्सला आहे आपण. आपल्याला दाहेरी गावात जायचंय. पुढे 2 रोड लागतील प्रतीक तुला आता, बरोबर. तर तुला पुढे थोडा अंतर कापला की अजून लेफ्ट इंडिकेटर लावायचे. सोड रेस, इनोवा प्रॉब्लेम करते. दे रेस हळूहळू. पाहू शकता मित्रांनो प्रतीक अशा प्रकारे गाडी चालवतोय. त्याचा आज 8वा दिवस आहे. तुम्हाला ही गाडी शिकायची असेल तर नक्कीच 9175990594 या नंबरला कॉल करून तुमची बॅच बुक करा. सोबत माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स इंस्टा चॅनलसुद्धा फॉलो करा. खूप फेमस चॅनल आहे माझं. खूप छान व्हिडिओ आहेत त्याच्यावर, तुम्हाला फायद्यासाठी ड्रायव्हिंगसाठी होतील. रेस कंटिन्यू. सोबत यूट्यूब चॅनलसुद्धा पहा माझं नक्कीच. कमेंट मात्र करा विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. रेस कंटिन्यू. प्रतीक लेफ्ट इंडिकेटर लाव. लेफ्टचा आरसा बघ, कोण आहे का, आजी माजी मंत्री लेफ्टला. येस, कुणी नाहीये. अगदी मायनसमध्ये लेन बदलायची आहे. एकदम जोरात ब्रेक द्यायचा नाही किंवा एकदम स्टेअरिंग हिसका मारून वळवायचं नाही. लक्षात ठेव. लेन चेंज करताना सुद्धा अगदी हळूहळू. समोर बघ ट्रॅफिक झाला आता, बरोबर. आता क्लच दाबून पहिला गिअर घे. समोर एक ट्रक क्रॉस करतोय. येस, सोड क्लच हळूहळू प्रतीक. व्हेरी गुड बॉय. दे रेस हळूहळू. आलं लक्षात. काय केलं, आता आपण वळण घेतोय राईट साईड नाही तर आपण राईट साईडनंच वळायचं. पॉईंट नोट कर, महत्वाचं आहे. आपण लेफ्ट साईडनं आलो की लेफ्ट साईडनंच राहणार. ओके. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करायचं नाही, गाडी घासण्याचे चान्सेस असतात.
पॉईंट महत्त्वाचा मित्रांनो, नोट करा. फार महत्त्वाची माहिती सांगतोय मी ट्रेनिंगमध्ये. रेस दे कंटिन्यू प्रतीक. आता आपण सेकंडमध्ये ड्राईव्ह करतोय. लेफ्टला वळायचे आपल्याला दाहिरी फाट्याला, बरोबर. लेफ्ट इंडिकेटर लाव, लेफ्ट मिरर चेक कर. अगदी स्टेअरिंग मायनसमध्ये वळव. आता या दाहिरी फाट्याला ट्रॅफिक आहे का चौकात? नाही. मग आपण सेकंड गिअरमध्ये ट्राय करूया. आलं लक्षात? जर इथं क्लोज ट्रॅफिक असेल तर आपण पहिला गिअर घेतला असता. लक्षात ठेव प्रतीक मी काय सांगतोय. मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, लर्निंग स्टुडंट, जर तुम्हाला चौकात मोठा स्पेशियस चौक असेल, ट्रॅफिक नसेल तर तुम्ही सेकंड गिअरमध्ये जाऊ शकता. पण चौकात क्लोज चौक असेल, जागा कमी असेल, ट्रॅफिक असेल तर नक्की पहिला गिअर घ्यावा लागेल. ओके. आता आपल्याला सरळ जायचे. समोर लाडली कॉर्नरवरून लोक कंटिन्यू गाड्या येतात. एक दिसते गाडी इथे समोर. रेस सोडून दे जरा, त्याला जाऊ दे. व्हेरी गुड. आता दे रेस कंटिन्यू. शाबास. आलं लक्षात काय केलं? रेस धर सोड करायचा. जर कुणी असा रस्ता क्रॉस करतंय, एक गाडी वळतीये समज, छोटासा ब्रेकर असेल, थोडासा स्पीड 5-10% मायनस होतो आपला. शॉर्टकट, ब्रेकची गरज पडत नाही. दे रेस हळूहळू. आता रेस सोड. एक बघ मानसवरून वरनं गाड्या येत आहेत. दे रेस. येस. चल रेस कंटिन्यू ठेव. वायपर चालू ठेवायचा. जसा पाऊस असेल तसा. मारुती सुझुकीच्या गाड्यांना 3 प्रकारे वायपर चालतो. स्लो, मीडियम, फास्ट. जिम पाऊस असेल तर स्लो वायपर ठेवायचा, थोडा वाढला की मीडियम, मोठा असेल तर सर्वात फास्ट. अशा 3 लेवलमध्ये वायपर चालवायचे तुम्हाला. पावसाळ्यामध्ये AC ऑन ठेवायचे तुम्हाला, कारण समोर फॉग साठले जातात, मग दिसणार नाही तुम्हाला काहीच. हळू घ्या प्रतीक. पावसाळ्यात थोडं पाणी साठलेलं असतं, रोड ओला असतो. जोरात ब्रेक देऊ नका. स्किड होण्याचे चान्सेस, टू व्हीलरवाले धडकून पडण्याचे चान्सेस, खड्ड्यात पाणी किती साचलं ह्याचाही अंदाज नसतो लर्निंग लोकाला. त्यामुळे थोडं हळूच चालवा लर्निंग प्रॅक्टिस करताना. घे पहिला गिअर प्रतीक. सोड क्लच हळूहळू. आलं का लक्षात? प्रतीक मी सांगितल्यावर पहिला घेतोय, स्वतः घे. ओके. आता तुझा स्वतःचा रोल आहे. मी काय तुझ्यासोबत लाईफ टाईम नसणार आहे गाईड करायला. त्यामुळं लर्निंग स्टुडंटला हेच सांगणं आहे की स्वतःहून करायचा प्रयत्न करा. ट्रेनर, इन्स्ट्रक्टर जे सांगेल त्याची ऑर्डरची वाट पाहू नका. चेंबर लाईन दिसते समोर, 2 टायराच्या मधून घ्यायची. लक्षात ठेव, ज्या खड्ड्याची रुंदी कमी आहे, छोटा आहे, तो खड्डा 2 टायराच्या मधून घ्यायचा. ज्याची रुंदी जास्त आहे, मोठा आहे, त्याला चुकवायचा. इंडिकेटर, मिरर वापरून ज्या साईडला जायचं त्या साईडचा. लेफ्टला आहे थोडंसं. हे बघ पावसाळ्यात किती पाणी साठले. घे थोडंसं राईट. दे रेस दे हळूहळू प्रतीक. येस. व्हेरी गुड. आलं लक्षात तुझ्या? अशा गावच्या रस्त्याला सेकंड थर्डचा वापर जास्त होतो. लक्षात ठेव. लेफ्टला आहे थोडंसं. व्हेरी गुड. दे रेस कंटिन्यू. मित्रांनो आता आमचं ट्रेनिंग संपतंय, कारण आमचा पार्किंग एरिया जवळ येतोय. आता आम्ही घरी जात आहोत. तर आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओत आणखी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत गुड बाय. माझा चॅनल पहा, इंस्टाग्राम चॅनलसुद्धा पहा, सेम ID आहे. सबस्क्राईब, लाईक, शेअर, फॉलो करा दोन्ही चॅनलला. आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाला गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा. 9175990594 या नंबरला कॉल करून तुमची बॅच बुक करा. पर्सनल शिकायचं असेल पर्सनल शिकवलं जाईल तुमच्या गाडीवर येऊन. ज्यांचा ड्रायव्हिंग क्लास झाला आहे त्यांना, किंवा ज्याला फ्रेशर्स ड्रायव्हिंग स्कूलला शिकायचं आहे त्यांनी सुद्धा मला कॉल करा.